तेजस आणि श्रावणीचं नवीनच लग्न झालं होतं. दोघी आपल्या नवीन आयुष्यात खूप खुश होते. तेजस एका नव्या युगातील रुबाबदार मुलगा होता, तर श्रावणी एका गावातील संस्कारी मुलगी होती. एक दिवस सासू सासरे आणि तेजस श्रावणी घरात गप्पा मारत बसले होते. तेव्हा सासू आपल्या मुलाला बोलते, अरे तुमचं नवीनच लग्न झालं आहे, तर सूनबाईला घेऊन जा कुठेतरी फिरायला आणि आल्यावर आम्हाला सुखद खबर दे. आम्हाला लवकरच नातवाचं तोंड पाहू दे. हे ऐकून श्रावणी लाजते, तर मुलगा आईला सांगतो, ठीक आहे आई, उद्याच आम्ही गोव्याला जातो. दुसऱ्या दिवशी तेजस आणि श्रावणी हनीमूनसाठी गोव्याला निघून जातात. घरी सासू सासरे दोघेच राहतात, त्यामुळे ते दोघंसुद्धा आपले जुने दिवस आठवून रोमॅन्टिक मूडमध्ये जगत असतात. काही दिवसांनी तेजस आणि श्रावणी दोघे गोव्याहून घरी परत येतात. काही दिवस पुढे निघून जातात. एके दिवशी सासूबाईची अचानक तब्येत बिघडते, त्यामुळे सासू सासरे डॉक्टरकडे जातात. तिथे त्यांना समजतं की सासू प्रेग्नेंट आहे. हे ऐकून सासू खूप घाबरते आणि घरी जाते. तेव्हा मुलगा विचारतो, काय झालं आई, काय बोलले डॉक्टर आणि तू का एवढी घाबरली आहेस? तेव्हा सासू सर्व त्याला सांगते. मग मुलगा बोलतो, तू का घाबरतेस आई, ही तर नॉर्मल गोष्ट आहे. यावर सासू बोलते, पण हे सुनबाईला कसं सांगू, तिला काय वाटेल? त्यावर मुलगा म्हणतो, आई तू टेन्शन घेऊ नकोस, मी सर्व श्रावणीला समजावून सांगेन. मग तेजस श्रावणीकडे जातो आणि तिला सांगतो, आईची काळजी घे, तिच्याकडून कोणतंच काम करून घेऊ नकोस. तेव्हा श्रावणी बोलते, काय झालं, तुमची आई तर चांगली हट्टीकट्टी आहे. मग मात्र तेजस बोलतो, अरे मी मोठा भाऊ होणार आहे, आपल्या घरात कोणीतरी नवं पाहुणं येणार आहे. हे ऐकून श्रावणी बोलते, लग्नाला आलेले सर्व पाहुणे तर गेले, अजून कोण पाहुणे येणार आहेत आणि का येणार? त्यावर तेजस बोलतो, अरे छोटासा नन्हासा पाहुणा येणार आहे. खरं तर आता श्रावणीला काहीच समजत नाही, नक्की काय बोलत आहे ते. थोड्या वेळाने ती बोलते, अरे देवा, सासूबाई होणार आहेत. हे ऐकून तुम्ही खोटं बोलत आहात ना? मग तेजस बोलतो, अगं मी खोटं नाही बोलत. आणि तू आता मात्र श्रावणीला खूप राग येतो. ती डोक्यावर हात मारत बोलते, अरे देवा, माझं लग्न कोणत्या घरात झालं आहे? त्यावर तेजस बोलतो, तुला काय झालं एवढा राग यायला? मग मात्र श्रावणी रडतच बोलते, माझ्या घरच्यांना समजलं की माझी सासू मुलाला जन्म देणार आहे, तर ते काय बोलतील मला? आणि पुन्हा जोरात रडू लागते. मग मात्र तेजस चिडतो आणि बोलतो, उगाच रडण्याचं नाटक करू नकोस, जा आणि आईसाठी पाणी गरम करून घेऊन ये, तिला औषधी घ्यायची आहे. तेव्हा श्रावणीला रागारागात स्वयंपाकघरात जाऊन पाणी गरम करत असते. तेवढ्या सासरी तिथे येतात व विचारू लागतात, पाणी गरम झालं का सुनबाई? आता तुलाच तुझ्या सासूची काळजी घ्यायची आहे, कारण ह्या वयात आई होणं मोठं कठीणच आहे. मग श्रावणी सासऱ्यांना बोलते, आम्हाला हनीमूनला पाठवून तुम्ही इकडे रासलीला करत होता. हे ऐकून सासरे तिथून रागाने निघून जातात. थोड्या वेळाने श्रावणी गरम पाणी घेऊन सासूच्या खोलीत जाते आणि बोलते, हे घ्या पाणी, जेव्हा नातवांना खेळायचं तेव्हा हे करून बसलात. बघता बघता ही बातमी सर्वांना समजली. तेव्हा शेजारी पाजारी तेजसच्या आईची चेष्टा करू लागली. एक दिवस श्रावणी बाजारातून घरी येत होती, तेव्हा तिला एक स्त्री विचारते, काय गं श्रावणी, तुझी सासू प्रेग्नेंट आहे, एवढ्यात तू आई व्हायला हवं, तेव्हा तुझी सासूच आई बनत आहे. काय जमाना आहे, कलियुग आला आहे. एवढं करून जर मुलगी झाली तर सर्व खर्च तुलाच करावा लागेल ना? असं बोलून श्रावणीचे कान भरते. मग श्रावणी रागातच घरी जाते आणि आपल्या नवऱ्याबरोबर बोलणंच बंद करते. दुसऱ्या दिवशी सकाळी ती घर सोडून माहेरी जायला निघते. तेव्हा तेजस तिला खूप समजावण्याचा प्रयत्न करतो, पण ती कोणाचं ऐकत नाही. शेवटी तो बोलतो, तू जा, पण मी तुला एका ठिकाणी घेऊन जातो, त्या ठिकाणी तू काही न बोलता माझ्याबरोबर मगच माहेरी निघून जा. नवऱ्याच्या बोलण्याला होकार देत श्रावणी बोलते, हो, पण एकदाच येईन मी, परत नाही. मग तेजस तिला एका दवाखान्यात घेऊन येतो आणि तिथे असलेल्या 50 वर्षाच्या प्रेग्नेंट महिलेजवळ घेऊन जातो. तेव्हा ती महिला बोलते, आम्ही नवरा बायकोने खूप प्रयत्न केले, पण आम्हाला मूल झालं नाही. आता ट्रीटमेंट घेऊन मी प्रेग्नेंट आहे, पण मला त्याची लाज नाही वाटत, कारण लग्नानंतर प्रत्येक स्त्री आणि आई ह्या जगात कोणाला नको. आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. हे ऐकून श्रावणीच्या डोळ्यात पाणी आलं. तिला तिची चूक समजली. ती घरी जाऊन सासूची सेवा करू लागली. कोणी चेष्टा केली तर त्यांनासुद्धा ती आता उत्तर देत गप्प करत. एक दिवस उजाडला. सासूने गोंडस मुलीला जन्म दिला. तेजसने आपल्या लाडक्या बहिणीला हातात घेतले तेव्हा तो खूपच खुश झाला. श्रावणीसुद्धा पुढे येऊन बोलू लागली, माझ्या छोटीच्या नंदेला मला ही घेऊ द्या.
मग ते सर्व कुटुंबात आनंदाने राहू लागले. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी